Hello students, myself Chavanlata Ankushrav, Krishna Mahavidyalaya Ratwe Budruk. Welcome all of you at online lecture of secretarial practice. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण भागपेढी पद्धतीचा अर्थ, त्याचं असणारं महत्त्व, त्या पद्धतीचे वेगवेगळे लाभ किंवा फायदे आणि त्याचबरोबर भागपेढी पद्धतीचे घटक हा सर्व भाग अभ्यासलेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण भागपेढी पद्धतीच्या संबंधित संकल्पना किंवा संज्ञा अभ्यासणार आहोत. याच्यामध्ये पहिली संज्ञा आहे डिमटेरियलायझेशन, याचाच अर्थ डीमॅट. या प्रक्रियेमध्ये नोंदणीकृत डीपीकडे भौतिक प्रमाणपत्र देऊन त्याचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रूपांतर केले जाते. गुंतवणूकदाराने भरलेला DRF डीमॅट विनंती अर्ज DPकडे व डिपॉझिटरीकडे पाठविला जातो व त्याच्या मान्यतेनंतर डिपॉझिटरी DPकडे डीमॅट खात्यात या प्रतिभूती जमा करते. यानंतरची संज्ञा आहे रिमटेरियलायझेशन, त्यालाच रिमॅट असेही म्हणतात. ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील प्रतिभूतींचे भौतिक कागदपत्र स्वरूपातील प्रमाणपत्रात रूपांतर केले जाते. ग्राहकास RRF स्वरूपात लेखी विनंती इन्शुअर कंपनीला आणि डिपॉझिटरीला पाठविली जाते. इन्शुअर कंपनी प्रमाणपत्रे मुद्रित करते आणि ग्राहकाला पाठवते. त्यावेळी डिपॉझिटरीला रिमॅट विनंती मान्य केल्याची पुष्टी द्यावी लागते. डिपॉझिटरी ही DPद्वारे त्या प्रतिभूती खाते नावे करते. थोडक्यात रिमटेरियलायझेशन म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील प्रतिभूतींचे भौतिक कागदपत्र स्वरूपातील प्रमाणपत्रात रूपांतर करणे होय. त्यासाठी ग्राहकाकडून RRFच्या स्वरूपातील लेखी विनंती अर्ज इश्युअर कंपनीला आणि डिपॉझिटरीला पाठविला जातो. इश्युअर कंपनी प्रमाणपत्रे मुद्रित करते आणि ग्राहकाला पाठवते. त्याचवेळी डिपॉझिटरीला देखील रिमॅट विनंती मान्य केल्याचे सांगते. डिपॉझिटरी त्यानंतर DPद्वारे या प्रतिभूतींचे खाते नावे करते. यानंतरची संज्ञा आहे फंगिबिलिटी. फंगिबिलिटी याचा अर्थ काय, तर वित्तीय संज्ञेनुसार फंगिबिलिटीची व्याख्या काय सांगितली की अदलाबदल करता येण्याजोगे. याच्यामध्ये काही मालमत्ता या फंगिबल असतात तर काही मालमत्ता या फंगिबल नसतात. याचाच अर्थ काही मालमत्तांची अदलाबदल करता येते तर काहींची करता येत नाही. आता याचं उदाहरण सांगायचं झालं तर जमीन ही फंगिबल नाही, कारण प्रत्येक जागेला विशिष्ट गुणवत्ता असते, त्यामुळे त्याचे मूल्य कमी अधिक होते, ते मूल्य स्थिर राहत नाही. आणि दुसरं उदाहरण सांगायचं झालं तर चलनी नोटा या फंगिबल असतात, कारण एकाच मूल्याच्या दोन चलनी नोटांमध्ये भिन्नता नसते, त्याचं मूल्य हे सारखंच असतं. डिपॉझिटरीमध्ये सर्व प्रतिभूती फंगिबल असतात. डीमॅट केलेल्या प्रतिभूतींना विशिष्ट क्रमांक नसतात किंवा त्यांना वेगळे प्रमाणपत्र देखील नसते. कंपनीने वाटप केलेले समान प्रकारचे समान मूल्यांच्या प्रतिभूती या समान असतात. त्यांची मालकी कोणाकडेही असली तरी इलेक्ट्रॉनिक्स डीमॅट स्वरूपातील प्रतिभूती या अदलाबदल करता येणाऱ्या एक दुसऱ्याला पर्यायी असतात आणि त्या एक दुसऱ्यापासून भिन्न असतात. यानंतरची संज्ञा आहे ISIN, याचाच अर्थ इंटरनॅशनल सिक्युरिटीज आयडेंटिफिकेशन नंबर. आता याच्याबद्दलची पण माहिती घेऊ. हा प्रतिभूतींचा सांकेतांक असतो ज्याने विशिष्ट प्रतिभूती ओळखली जाते. जे प्रतिभूती ओळखण्यासाठी हा काय दिलेला असतो, सांकेतांक क्रमांक असतो. त्यानंतर त्या देशातील NNA म्हणजे नॅशनल नंबरिंग एजन्सीकडून प्रतिभूतींना हा ISIN नंबर दिला जातो. ISINची रचना परिभाषित करण्याचा ISOला आहे. भारतामध्ये ISINचे कार्य सेबीने NSDLला प्रदान केले आहे.
NSDL ही संस्था काय करते? भारतातील ISINचे कार्य पार पाडते. भारतामध्ये सेबी NNA ची भूमिका बजावते, म्हणजेच नॅशनल नंबरिंग एजन्सी म्हणून सेबी काम करते. त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही सरकारी प्रतिभूतीसाठी ISINचे वाटप करते. त्यानंतर ISIN हा 12 अंकी वर्णांक सांकेतांक असतो, म्हणजे त्याच्यात अल्फाबेट आणि न्यूमरिक असतात. किती? 12 अंकी, जो 3 गटात विभागलेला असतो. त्याचे 3 गट पाडलेले असतात. त्यानंतर कंपनीला तिच्या प्रतिभूतींसाठी ISINसाठी आवश्यक दस्तऐवज म्हणून माहितीपत्रक सादर करावे लागते. पुढील उदाहरणामध्ये भागाचा ISIN नंबर कशा पद्धतीने दिला जातो हे स्पष्ट केलेले आहे. त्याच्यामध्ये INE 002 A01018 इज इक्वल टू IN, नंतर दुसऱ्या ब्लॉकमध्ये E002A, त्याच्यानंतर 01018. अशा पद्धतीने हा काय लिहिला जातो? ISIN नंबर दिला जातो. तर IN हे कशासाठी आहे? तर देशाचा सांकेतांक. आता आपला भारत इंडियासाठी IN हा सांकेतांक वापरला जातो. त्यानंतर E हे कशासाठी वर्णाक्षर दिलं जातं? तर हे वाटप करणारी ही एक कंपनी आहे हे दर्शवते. ई कशासाठी वापरलेला आहे? कंपनीसाठी वापरलेला आहे. त्यानंतर 002A हा जो अंक दिलेला आहे तो कंपनीची ओळख म्हणून दिलेला अंक आहे. तर 01 हा समहक्क भागासाठी वापरलेला सांकेतांक आहे. आणि त्यानंतर 01 हा ईश्वर कंपनीच्या प्रतिभूतींना दिलेला अनुक्रमांक नंबर आहे. आणि 8 हा अंक तपासणी अंक आहे. तर अशा प्रकारे आज आपण भागपेढी पद्धतीच्या संबंधित संकल्पना किंवा संज्ञा अभ्यासल्या. यानंतरचा पुढचा भाग आपण पाहणार आहोत, भागपेढी पद्धतीची कार्यपद्धती. भौतिक स्वरूपातील प्रतिभूतींचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रूपांतर करणे म्हणजेच डीमॅट प्रक्रिया. याच्यामध्ये गुंतवणूकदार हा DRFच्या 3 प्रती आणि भाग प्रमाणपत्र DPकडे सादर करतो. त्यानंतरची स्टेप आहे DP डीमॅटची विनंती त्याच्या प्रणालीमध्ये नमूद करतो आणि डिपॉझिटरीला DRFची एक प्रत पाठवितो. नंतर DP भाग प्रमाणपत्र आणि DRF इश्युअर कंपनीकडे पाठवितो. इश्युअर कंपनी डिमॅटीकरणाची तपासणी करून आणि डिपॉझिटरीला डिमॅटीकरणासाठीचे कळविते. डिपॉझिटरी आपल्या प्रणालीमध्ये विनंती नमूद करते आणि इश्युअरला पाठवते. त्यानंतर डिपॉझिटरी गुंतवणूकदाराच्या लाभप्रद मालकाला डीमॅट खात्यात प्रतिभूती जमा करते आणि DPला कळविते. वरील पूर्ततेनंतर DP डीमॅट खात्याचा उतारा गुंतवणूकदाराला कळवितो. ही भागपेढीची कार्यपद्धती आपण सदर आकृतीवरून समजावून घेऊ. त्याच्यामध्ये पहिल्यांदा DRF भाग प्रमाणपत्रासह लाभप्रद मालक भागपेढी प्रतिनिधीकडे सादर करतो, DPकडे सादर करतो. त्यानंतर DP तशी हे DPR म्हणजेच इलेक्ट्रॉनिक पद्धतीची मागणी करणारी विनंती भागपेढीकडे पाठवतो. त्यानंतर DP एक DPR भाग प्रमाणपत्रासह इश्युअर कंपनीकडे पाठवतो. नंतर इश्युअर कंपनी डिमॅटीकरणाच्या विनंतीला पुष्टी देते. त्याचबरोबर डिमॅटीकरणाची विनंती पुढे डिपॉझिटरीकडे पाठवते. त्यानंतर डिपॉझिटरी काय करते? तर डिपॉझिटरी BOच्या खात्यात जमा करते आणि DPला कळवते. डिपॉझिटरी काय करते? लाभप्रद मालकाच्या खात्यामध्ये भाग जमा करते आणि तसं DPला कळवते. आणि नंतर शेवटी DP काय करतोय? त्या खात्याचा खाते उतारा हा
परत लाभप्रद मालकाला कळवितो. की अशा पद्धतीने ही काय आहे, भागपेढी पद्धतीची कार्यपद्धती. तर यानंतरचा भाग आपण पाहणार आहोत प्राथमिक समहक्क भाग विक्री IPO संदर्भातील भागपेढीची कार्यपद्धती. याच्यामध्ये गुंतवणूकदाराला प्रतिभूती मागणी अर्ज इश्युअर कंपनीकडे सादर करावा लागतो. त्यानंतर इश्युअर कंपनी लाभप्रद मालकासंबंधीच्या माहितीची पडताळणी डिपॉझिटरीकडे करते. डिपॉझिटरी ही सदर माहितीची पडताळणी करून त्याचा अहवाल इश्युअर कंपनीला देते. त्यानंतर इश्युअर कंपनी डिपॉझिटरीला भागवाटपाचा तपशील देते. हा तपशील मिळाल्यानंतर डिपॉझिटरी लाभप्रद मालकाच्या डीमॅट खात्यात प्रतिभूती इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये जमा करते. त्यानंतर ही डीमॅट खात्यामध्ये प्रतिभूती जमा केल्याची माहिती डिपॉझिटरी DPला कळवते. त्यानंतर DP लाभप्रद मालकाला म्हणजेच गुंतवणूकदाराला डीमॅट खात्याचा उतारा देतो. सदर चार्टच्या आधारे आपण ही कार्यपद्धती समजावून घेऊ. त्याच्यामध्ये सुरुवातीला BO काय करते, भागवाटपासाठीचा अर्ज इश्युअर कंपनीकडे सादर करते. त्यानंतर इश्युअर कंपनी BOच्या माहितीची पडताळणी डिपॉझिटरीकडे करते. डिपॉझिटरी सदर माहिती तपासून त्याचा पडताळणी अहवाल इश्युअर कंपनीला देते. त्यानंतर इश्युअर कंपनी वाटपाचा तपशील डिपॉझिटरीला कळवते. आणि हे सगळं झाल्यानंतर डिपॉझिटरी काय करते, BOला त्याच्या खात्यामध्ये डीमॅट खात्यामध्ये प्रतिभूती जमा करतो. या प्रतिभूती जमा झाल्यानंतर DPला BOच्या खात्यात भाग जमा केलेले आहेत असं डिपॉझिटरी कळवितो. आणि त्यानंतर DP त्या खात्याचा खाते उतारा लाभप्रद मालकाला किंवा BOला देतो. अशा प्रकारे ही प्राथमिक समहक्क भाग विक्री संदर्भातील भागपेढीची कार्यपद्धती आपण अभ्यासलेली आहे. यानंतर आपण अभ्यासणार आहोत भागपेढी पद्धतीमधील इलेक्ट्रॉनिक किंवा डीमॅट भागांचे हस्तांतरण. याच्यामध्ये सुरुवातीला भाग विक्री संदर्भातील डीमॅट भागांच्या हस्तांतरणाची कार्यपद्धती समजावून घेऊ. या ठिकाणी हस्तांतरक किंवा गुंतवणूकदार DISद्वारे भाग विक्रीची संपूर्ण माहिती DPला कळवितो. DTSमध्ये विकावयाच्या भागासंबंधीची माहिती त्यावर सही करतो. प्रतिभूतींची विक्री होते आणि व्यवहाराच्या शेवटी गुंतवणूकदाराच्या डीमॅट खात्यातून प्रतिभूती खर्ची टाकल्या जातात म्हणजे कमी केल्या जातात. भाग हस्तांतरण हे ऑफ मार्केट ट्रेड किंवा मार्केट ट्रेडमध्ये करता येते. ऑफ मार्केट ट्रेड म्हणजे असे व्यवहार की जे दोघांच्या परस्पर संमतीने परंतु भाग दलाल, भाग बाजार, भाग समाशोधन गृह अशा कोणत्याही मध्यस्थीशिवाय केले जातात. उदाहरणार्थ कायदेशीर हस्तांतरण, भाग भेट म्हणून देणे, ग्राहक आणि उपदलाल यांच्यातील प्रतिभूतींचे स्थलांतरण, नोंद नसलेल्या प्रतिभूतींचे व्यवहार इत्यादी. सदर चार्टवरून आपणास दिसते की हा ऑफ मार्केटिंग आहे की ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या मध्यस्थाचा सहभाग नाही. हे थेट व्यवहार केलेले आहेत परस्परांच्या संमतीने. आता या ऑफ मार्केटिंग ट्रेडची प्रक्रिया आपण अभ्यासू. त्याच्यामध्ये हस्तांतरक म्हणजे जो विकणारा आहे भाग तो काय करतोय, DPला हस्तांतरणाची सूचना देतो. म्हणजे खरेदीदाराच्या खात्याची माहिती DPला देतो. त्यानंतर DP सर्व पुष्टी केल्यानंतर, खात्री केल्यानंतर प्रतिभूती खरेदीदाराच्या म्हणजे हस्तांतरितीच्या खात्यामध्ये जमा करते. त्यानंतर खरेदीदार विक्रेत्याला थेट रक्कम देतो. आता हे झाले ऑफ मार्केट ट्रेड. तर यानंतरचा भाग आपण पाहणार आहोत मार्केट ट्रेड. जे व्यवहार शोधन संस्थांद्वारे म्हणजेच भाग बाजारातील दलालांमार्फत केले जातात त्यांना मार्केट ट्रेड असे म्हणतात. सदरच्या आकृतीवरून आपण मार्केट ट्रेड ही संकल्पना समजावून घेऊ.
त्याच्यामध्ये सुरुवातीला हस्तांतरक हस्तांतरणाची सूचना डी पीला देतो. तर हस्तांतरकाच्या खात्यातून प्रतिभूती हस्तांतरकाच्या दलालाच्या खात्यात जमा होतात. त्यानंतर हस्तांतरकाच्या दलालाच्या खात्यातून भाग बाजाराच्या शोधन कक्षाच्या खात्यात वितरण सूचनेनुसार प्रतिभूती जमा केल्या जातात. निधी देय दिवस प्रतिभूती शोधन कक्षाच्या खात्यातून खातेदाराच्या दलालाच्या प्रतिभूती खात्यात जमा होतात आणि त्यानंतर डिपॉझिटरीच्या मान्यतेनुसार प्रतिभूती खरेदीदाराच्या खात्यात जमा होतात. थोडक्यात याच्यामध्ये हस्तांतरक हस्तांतरणाची सूचना डीपीला देतो. तर हस्तांतरकाच्या खात्यातून त्यावेळी प्रतिभूती ह्या हस्तांतरकाच्या दलालाच्या खात्यामध्ये जमा केल्या जातात. त्यानंतर या हस्तांतरकाच्या दलालाच्या खात्यातून भाग बाजाराच्या शोधन कक्षाच्या खात्यात वितरणाच्या सूचनेनुसार या प्रतिभूती जमा केल्या जातात. त्यानंतर निधी देय दिवस ज्या दिवशी असतो त्या दिवशी निधी दिला जातो व या प्रतिभूती शोधन कक्षाच्या खात्यातून परत खरेदीदाराच्या दलालाच्या प्रतिभूती खात्यात जमा होतात आणि त्यानंतर डिपॉझिटरीच्या मान्यतेनुसार प्रतिभूती खरेदीदाराच्या खात्यात जमा होतात. अशा पद्धतीने हे काय केलं जातं, भागांचं हस्तांतरण केलं जातं. कोणत्या पद्धतीनुसार? मार्केट ट्रेड पद्धतीनुसार. याच्यामध्ये खरेदीदाराचा आणि विक्रेत्याचा दोघांचेही दलाल हे उपस्थित असतात आणि त्यांच्यामार्फत हे व्यवहार पार पाडले जातात. अशा प्रकारे आपण भाग विक्री संदर्भातील प्रक्रिया अभ्यासली. यानंतरची पुढची प्रक्रिया आहे भाग खरेदी संदर्भातील. यामध्ये हस्तांतरिती आपल्या डीपीला खरेदी केलेल्या भागांच्या तपशिलाबाबतची माहिती कळवितो. डिपॉझिटरी योग्य कार्यवाही करते आणि नंतर डीपीला भाग हस्तांतरितीच्या खात्यात भाग जमा करण्यास सांगते. त्यानंतर डीपी गुंतवणूकदाराच्या खात्यात भाग खरेदी विक्रीच्या पुस्तकी नोंदी पूर्ण करतो. यानंतरचा पुढचा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत, भारतातील भागपेढी. डिपॉझिटरी कायदा 1996 मुळे भारतात डिपॉझिटरी स्थापनेचा मार्ग खुला झाला आहे. भारतात सध्या 2 डिपॉझिटरी कार्यरत आहेत. त्याच्यामध्ये एक आहे NSDL नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड, तर दुसरी आहे CDSL सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड. तर सुरुवातीला आपण NSDLची माहिती घेऊ. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडची स्थापना नोव्हेंबर 1996 मध्ये करण्यात आली. ही भारतातील सर्वात मोठी डिपॉझिटरी आहे. हिची स्थापना IDBI इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, UTI युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज मार्फत करण्यात आली आहे. NSDLचे मुख्यालय मुंबई येथे आहे. ही कंपनी कायद्यानुसार नोंदणीकृत सार्वजनिक कंपनी आहे. NSDLमध्ये भागबाजार, बँका, इश्युअर कंपनी इत्यादीकडून सेवा प्रदान केली जाते. NSDLकडून खात्याची देखभाल, डिमटेरियलायझेशन आणि रिमटेरियलायझेशन, व्यवहाराची पूर्तता, हस्तांतरण आणि नामनिर्देशन, संक्रमण, लाभांश वितरण, गुंतवणूकदारांच्या तक्रारींचे निवारण, गुंतवणूकदाराचे खाते लॉक सेवा, व्यावसायिक संस्थेची कृती, उदाहरणार्थ हक्क भाग, बोनस भाग वाटप इत्यादी विविध प्रकारच्या सेवा पुरवल्या जातात. यानंतरची भागपेढी आहे CDSL सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड. या CDSL बद्दलची माहिती आपण या ठिकाणी घेऊ. CDSLची स्थापना फेब्रुवारी 1999 मध्ये झाली आहे. BSE म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने ह्याचे प्रवर्तन हे इतर बँकांसोबत केले आहे. याचे मुख्यालय
मुंबई येथे आहे. या भागपेढीकडे विस्तृत DP नेटवर्क आहे आणि देशभरात डीमॅट सेवा याच्याकडून उपलब्ध करून दिल्या जातात. अशा प्रकारे या दोन्ही संस्थांनी भारतात डिपॉझिटरी पद्धतीच्या यशात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. या दोन्ही भागपेढींच्या अभ्यासानंतर आपण अभ्यासणार आहोत डिमटेरियलायझेशन आणि रिमटेरियलायझेशन याच्यामधील फरक. हा फरक आपण पुढील विविध मुद्द्यांच्या आधारे अभ्यासू. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे अर्थ. डिमटेरियलायझेशन म्हणजे प्रतिभूतींचे भौतिक प्रमाणपत्रांचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रूपांतर करण्याची प्रक्रिया होय. रिमटेरियलायझेशन म्हणजे प्रतिभूतींचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपातून भौतिक स्वरूपामध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया होय. आहे अर्थ. याच्यामध्ये डिमटेरियलायझेशनमध्ये प्रतिभूतींचे कागदी प्रमाणपत्रातील स्वरूपातून इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रूपांतर केले जाते, तर रिमटेरियलायझेशनमध्ये कागदोपत्री इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील भागांचे कागदोपत्रामध्ये रूपांतर केले जाते. यानंतरचा मुद्दा आहे विहित अर्जाचा वापर. डिमटेरियलायझेशनसाठी गुंतवणूकदार DPला डीमॅट विनंती अर्ज देत असतो, तर रिमटेरियलायझेशनसाठी गुंतवणूकदार DPला रिमॅट विनंती अर्ज देतो. नंतरचा मुद्दा आहे क्रम. डिमटेरियलायझेशन ही प्रारंभिक क्रिया आहे. डिपॉझिटरी पद्धतीचे हे प्राथमिक आणि मुख्य असे कार्य आहे, तर रिमटेरियलायझेशन ही एक उलट प्रक्रिया आहे. डिपॉझिटरीचे दुय्यम व सहाय्यक असे हे कार्य आहे. आधीच डीमॅट केलेल्या प्रतिभूतींचे कागदी स्वरूपामध्ये यामध्ये रूपांतर केले जाते. यानंतरचा मुद्दा आहे प्रतिभूतींची ओळख. डिपॉझिटरी प्रतिभूतींचा परिरक्षक असते आणि त्याच्या नोंदी ठेवते. डीमॅट भागांना स्वतंत्र ओळख क्रमांक नसतात, म्हणजेच डीमॅट भाग हे फंगिबल असतात, तर रिमॅट स्वरूपातील भाग हे भाग प्रमाणपत्राच्या स्वरूपात असतात व त्यांना स्वतंत्र ओळख क्रमांक असतात. यानंतरचा मुद्दा आहे प्रतिभूतींची सुरक्षितता. डिजिटल स्वरूपामुळे प्रतिभूतींना उद्भवणारे अनेक धोके कमी झाले आहेत, तर रिमटेरियलायझेशनमध्ये प्रमाणपत्र गहाळ होणे, फसवणूक होणे इत्यादी धोक्यांचा सामना हा करावा लागतो. त्याच्यानंतरचा फरकाचा मुद्दा आहे प्रक्रियेतील कठीणता. डिमॅटीकरण ही सोपी प्रणाली आहे, तसेच वेळखाऊ देखील नाही, परंतु रिमटेरियलायझेशन ही वेळखाऊ आणि गुंतागुंतीची अशी प्रक्रिया आहे. अशा पद्धतीने वरील विविध मुद्द्यांच्या आधारे आपणास या दोन्हीमधील फरक स्पष्ट करता येतो. या ठिकाणी आपला हा जो काही टॉपिक आहे तो पूर्ण होत आहे. याच्यावरच्या नोट्स तुम्ही लिहायचे आहेत, तसंच याच्यावरचे जे स्वाध्याय आहेत तेही तुम्ही घरी सोडून पूर्ण करायचे आहेत. ठीक आहे, तर आज या ठिकाणी आपण इथेच थांबू. धन्यवाद.